सोलापूरमध्ये भाजपची तिरंगा रॅली निघालेली आहे आणि या रॅलीमध्ये प्रचंड अशी गर्दी झालेली दिसते आहे। सैनिकांच्या सन्मानासाठी तिरंगा रॅली काढण्यात आली आहे आणि सोलापूरमध्ये या रॅलीला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतोय। सैनिकांच्या सन्मानासाठी सोलापूरकर हे रस्त्यावरती उतरले आहेत आणि सगळेच जण या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपण पाहतोय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूरमध्ये ही तिरंगा रॅली सुरू आहे। आफताब शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला थेट या लाईव्ह मधून थेट या रॅली मधली दृश्य पोहोचवतात आणि आपण आता पुन्हा एकदा आफताबकडे जाऊयात। आफताब, आपण ही जी दृश्य बघतोय प्रचंड गर्दी झालेली आहे। केवळ भाजपचे कार्यकर्ते नाहीत तर सर्वसामान्य लोकांचा सुद्धा लक्षणीय सहभाग। तर ही रॅली आपण बघतोय, तिरंगा रॅली आता राज्यभरामध्ये काढली जाते। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वामध्ये निघालेली सोलापूरमधल्या तिरंगा रॅलीची ही दृश्य आपण पाहतोय आणि तुफान प्रतिसाद तिरंगा हातात घेऊन स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झालेत। भाऊ, प्रचंड आता प्रतिसाद जे ते देशभरातला या रॅलीला मिळतोय, काय भावना आहेत भारतीयांच्या? आज सोलापूरमध्येच नाही आहे, अख्ख्या देशामध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे। अख्खा देश एक आहे, भारतीय सैनिकांच्या पाठीशी देश उभा आहे। आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी दाखवलेलं शौर्य अख्ख्या जगानं बघितलेलं आहे आणि ज्या लोकांनी आमच्या निरपराध लोकांची हत्या केली ज्या अतिरेक्यांनी, त्या अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैन्याने त्याचा खात्मा केलेला आहे आणि पाकिस्तानला इशारा दिलेला आहे, अतिरेक्यांना तुम्ही पळाल तर भारत सोडणार नाही, पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करेल आणि वेळ पडली तर पाकिस्तानलाही उद्ध्वस्त करेल। टीका केली जाते, निवडणुका समोर बघून यात्रा काढली जाते। मला या निमित्तानं जी लोक अशा यात्रांच्यावर देशप्रेमी लोकांच्यावर टीका करते त्यांची कीव येते। वास्तविक पाहता या लोकांनी भारतीय सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि अशा वेळी देश एक आहे, आम्ही सगळेजण एक आहोत, ही भूमिका सगळ्यांनी मांडली पाहिजे। विजय शाह यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याला कुठेतरी पुढे आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला नाही। त्यांनी केलेल्या वक्तव्याचं कुणी समर्थन केलेलं नाही, त्यांनी माफी मागितलेली आणि अशा पद्धतीचं वक्तव्य झालं नाही पाहिजे। मंत्री जयकुमार गोरे होते, आपण बघताय सोलापूरकर नागरिक असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, ते मोठ्या संख्येनं सहभागी झालेत आणि सोलापूर जिल्ह्यातले जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते देखील या यात्रेमध्ये सहभागी झाले। हातात तिरंगा घेऊन जे ते यात्रा जी आहे त्या ठिकाणी काढली जाते। अगदी आफताब, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।